महाराष्ट्र प्लास्टिक बंदी असताना अनेक दुकानात प्लास्टिक ठेवले जात आहे। या विरोधात महापालिकेकडून 183 दुकानांची तपासणी करण्यात आली। तपासणीत 28 दुकानांवर कारवाई करून 1,40,000चा दंड वसूल करण्यात आला। महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक विरोधी कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत शनिवार 28 डिसेंबर रोजी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली। या कारवाईत 37.7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील व्यापारी नागरिक यांना जाहीर आवाहन करण्यात आले होते। तसेच विविध माध्यमातून प्लास्टिक पासून बंदी असल्याचे प्रसिद्धीकरण करण्यात आले होते। तरी देखील शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री आणि वापर होत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे महापालिका प्रशासनाने मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून मोहीम राबवणे। या मोहिमेमध्ये मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, बाबासाहेब इंगळे, केदारनाथ गोटे, विजयकुमार तमशेट्टी, मंजुकुमार बागेवाडी, सुधाकर नागटिळक, आरोग्य निरीक्षक रोहित गवळी, सचिन कदम, पंकज क्षीरसागर आदींसह आरोग्य निरीक्षक सहभागी झाले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।